जिन्होंने ये हमला किया है, उन आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी। सजा मिलकर के रहेगी। अब आतंकियों की बची खुची जमीन को भी मिट्टी में मिलाने का समय आ गया है। नमस्कार, आपण पाहत आहात इब्लिस आणि आज आपण बोलणार आहोत ऑपरेशन सिंदूर बद्दल। चला तर मग पाहूया या व्हिडिओमधून। सुरुवातीला आपण पाहणार आहोत की ऑपरेशन सिंदूर का करावं लागलं आणि काय काय घडला सगळा प्रकार। दहशतवाद्यांनी केलेल्या पहलगाम भ्याड हल्ल्याची चीड भारतीयांच्या मनात गेली कित्येक दिवस घर करून होती। 2 आठवडे उलटून गेल्यानंतरही कारवाई होत नसल्याने अस्वस्थता होती। पण केंद्र सरकार आणि सैन्य दल या भ्याड हल्ल्याचं प्रत्युत्तर देण्याची जोरदार तयारी करत होतं। दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 25 भारतीय आणि एका नेपाळी नागरिकांचा मृत्यू झाला होता। भारताने या भ्याड हल्ल्याचं चोख प्रत्युत्तर दिलं जाईल हे आधी स्पष्ट केलं होतं, पण कधी आणि केव्हा हे मात्र निश्चित नव्हतं। अखेर बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला। या ऑपरेशन अंतर्गत एकूण 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला गेला। ही कारवाई योग्य रणनीतीनुसार पार पडली। या हल्ल्यात एकही पाकिस्तानी सैन्य तळ नव्हतं, पण दहशतवादी ठिकाणांवर वेचून हल्ला केला गेला। भारताने दहशतवादी ठिकाणं उद्ध्वस्त केली आहेत। या प्रत्युत्तरातून भारताने स्पष्ट संदेश दिला की दहशतवाद्यांना सोडणार नाही। भारत फक्त इशारा देत नाही तर कारवाई देखील करतो, हा संदेश संपूर्ण जगाला गेला आहे। या ऑपरेशनला सिंदूर हे नाव का बरं देण्यात आलं? हे फक्त एक लष्करी ऑपरेशन नाही, हे भारताच्या शौर्याचं आणि स्त्री सन्मानाचं प्रतीक आहे। पहलगाम मध्ये जेव्हा दहशतवाद्यांनी निर्दयी हल्ला केला तेव्हा त्यांनी अनेक नवविवाहित जोडप्यांवर निशाणा साधला। पतींना त्यांच्या पत्नी समोर गोळ्या झाडून ठार मारण्यात आलं। त्या महिलांच्या कपाळावरचं सिंदूर अक्षरशः पुसून टाकण्यात आलं आणि म्हणूनच भारताने या अत्याचाराला उत्तर देताना कारवाईचं नाव दिलं मिशन सिंदूर। हे केवळ सूड नव्हे तर शौर्याचं आणि सन्मानाचं उत्तर आहे। भारतीय सैन्य दलाने या मिशन अंतर्गत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले। जिथून हे भ्याड हल्ले रचले गेले त्या जागा आता माती समान केल्या गेल्या आहेत। भारतीय लष्कर आणि हवाई दलाने एकत्रितपणे कारवाई करत पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीर POK मधील 9 ठिकाणी टार्गेटेड स्ट्राईक केल्या। या ठिकाणी जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनांशी संबंधित लोकांची ठिकाणं होती, ती उद्ध्वस्त करण्यात आली। पण विशेष म्हणजे यात पाकिस्तानी लष्कराला कुठलीच हानी न पोहोचवता फक्त दहशतवादी ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आली। ही कारवाई पूर्णपणे भारतीय हवाई हद्दीतूनच केली। हे होतं ऑपरेशन सिंदूर। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? ऑपरेशन सिंदूर बद्दल तुमचं मत काय? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा।